नमस्कार मंडळी. तर हे बघा, चिनूला आम्ही इकडं चाळीमध्ये ठेवलं आहे, कारण की त्या पत्र्याच्या रूममध्ये ना खूप गरम होतं आणि आता उन्हाळ्याचं खूपच ऊन पडतं आहे. मग आम्ही इथं मस्त तिला चाळीमध्ये ठेवतो, कॅरेट खाली जातो आणि तिला इथं छान पण वाटतं. नाहीतर पहिले तिला तिथं ठेवायचो जेवर ऊन नव्हतं तवर, तर तिला पण इथं छान वाटतं है ना चिनू. मस्त तिला खायला टाकलं. बस हा इथंच. नाही गुड्डूला नाही नसतं, गुड्डूला माझे नव्हतं खेळा हा. आता तिचा झोपायचा टाइम झाला आहे, आता मस्त खाणार आणि झोपून घेणार चिनू. तर हे बघा आमची चिनू, हे चिनू बाळा. तर हे बघा कशी खाती आमची चिनू. नकटू नाकटू. तर विटा वगैरे ठेवले, कारण की आम्ही असतो घरात, कुत्रं कात्रं येऊ नये म्हणून. तसे तर दरवाजे लावेलच असतात आमच्या चाळीचे, पण कसं आहे तरी भीती वाटते म्हणून आम्ही विटा वगैरे ठेवून देतो. आता ती संध्याकाळपर्यंत इथंच राहणार, मग 7-1 वाजता आम्ही तिला रूममध्ये नेऊ, कारण की संध्याकाळचं बरं वाटतं पत्र्याच्या रूममध्ये. तर ह्या चाळीमध्ये ना गरम अजिबात होत नाही. खाली आम्ही पाणी पण शिपडत असतो चाळीमध्ये आणि एकदम चौकून जाळी, त्याच्यामुळं हवा पण भरपूर येते, त्याच्यामुळे इथं गरम व्हायचा विषयच येत नाही. आणि त्या रूममध्ये चौकून भीती असल्यामुळं आणि वरून पत्रे असल्यामुळं खूपच गरम होतं. आणि तिच्यासाठी आम्ही तिकडं कूलर पण लावेल आहे, तरी पण गरम होतं आणि तिथं तिला म्हणजे झोप लागत नव्हती. आणि इथं आणल्यापासून मस्त खाती पिती आणि मस्त झोपून जाते, त्याच्यामुळं आता टेन्शन नाही. पहिले तर खूपच टेन्शन आलं होतं. व आता इथं तर खूपच गरम होतं आहे. चिनूला तर म्हणजे पर्शियन मांजरींला असा थंडावा लागतो, तर काय करायचं. तरी तिच्यासाठी मग कूलर वगैरे लावलं तिथं, तरी पण गरमच व्हायचं. मग म्हटलं चला चाळीमध्येच ठेवून देऊया तिला मस्त कॅरेट खाली. तर आता मस्त राहते ती. आणि तिला इकडं मस्त करमून पण गेला. तर खूप गोड आहे आमचा चिनू बाबा.